नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता। सबस्क्राईब केल्याने तुम्हाला योजनेसंदर्भातले लेटेस्ट निर्णय पाहण्यास मिळतात। जे काही निर्णय या योजनेसंदर्भात घेतले जातात ते जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया अतिशय महत्त्वाची माहिती। तर या ठिकाणी पहा, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल। आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून अगोदर दिव्यांग कल्याण विभाग होता आणि या विभागाचं आता नामकरण करण्यात आलेलं आहे दिव्यांग सक्षमीकरण विभाग। या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्याचबरोबर जे तुम्हाला अगोदर प्रत्येक महिन्याचं अनुदान देण्यात येत होतं, लाभ जो देण्यात येत होता तो सुद्धा आता पोर्टलच्या माध्यमातून म्हणजेच दिव्यांग सहाय्यक किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिला जाणार आहे। इथपर्यंत सर्वांना माहिती आहे, पण आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। पहा, पोर्टलवरती नोंदणी न केलेल्या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार नाही, अशा पद्धतीच्या स्पष्टपणे आपल्याला इथं माहिती मिळत आहे। पहा, पोर्टलवरती ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस इथं आपल्याला पोर्टलवर नोंदणी करण्यासाठीची सूचना दिसते। त्याचबरोबर एका दिव्यांग व्यक्तींना एकदाच नोंदणी इथं करता येणार आहे, या संदर्भात देखील सूचना देण्यात आलेली आहे। नोंदणीकृत वापरकर्ते दिव्यांग नागरिकांच्या कल्याणासाठी योजनांसाठी अर्ज या ठिकाणी करता येणार आहे। पण बऱ्याच दिव्यांग बांधवांना या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे आणि हा प्रॉब्लेम कशामुळे येत आहे तर प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला तुमच्याकडे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र असल्यामुळे तुम्हाला कदाचित या ठिकाणी नोंदणीसाठी प्रॉब्लेम होऊ शकतो। कारण शासनाच्या स्तरावरून एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे आणि GR मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पहा, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना ज्या लाभार्थ्यांकडे जे लाभार्थी टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक आहे, टेम्पररी UDID कार्ड धारक आहे, अशा लाभार्थ्यांना इथून पुढे विशेष सहाय्य योजनेतील कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही। म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्रत्येक महिन्याचा लाभ तुम्हाला घेण्यासाठी काय गरजेचं आहे तर पहा, तुमच्याकडे परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। परंतु इथं जो शासन निर्णय आला होता त्यावरून एवढी माहिती मिळत आहे, पण सद्यस्थितीला ही माहिती समोर आलेली आहे की टेम्पररी दिव्यांग बांधवांना सुद्धा सद्यस्थितीला म्हणजे पुढच्या काही महिन्यांसाठी काही कालावधीसाठी हप्ता वितरित केला जाणार आहे आणि लाभसुद्धा दिला जाणार आहे। पण या मधल्या काळात परमनंट दिव्यांग करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहे, अशा पद्धतीच्या सूचना आहेत। पण आता दिव्यांग सहाय्यक विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाणार आहे, पण यामध्ये ज्या दिव्यांग बांधवांची पोर्टलवर नोंद आहे अशाच लाभार्थ्यांना तर हप्ता वितरित होणार नाही ना, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पहा, बऱ्याच लाभार्थ्यांची आणखीन पोर्टलवरती नोंदणी झालेली नाही, त्यामुळे या महिन्यात तरी कृपया करून सरसकट लाभ हा जमा झाला पाहिजे। ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना तर मिळालेच पाहिजेत, परंतु ज्यांनी नोंदणी नाही केली अशा दिव्यांग बांधवांना सुद्धा या ठिकाणी हप्ता वितरित केला पाहिजे। पण आता ज्यावेळेस हप्ता वितरित केला जाईल त्यावेळेस आपल्याला या गोष्टी क्लिअर होणार आहेत की ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनाच फक्त हप्ता वितरित होणार आहे, त्यांनाच फक्त लाभ दिला जाणार आहे का सर्वांना लाभ दिला जाईल। आता पोर्टलवर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती सद्यस्थितीला कोणताही मेसेज कोणतीही नोटिफिकेशन आपल्याला पाहण्यास मिळत नाही, परंतु अपेक्षित आहे याच पोर्टलवरती आपल्याला एप्रिल महिन्याच्या हप्ता वितरणासंदर्भातली नोटिफिकेशन सूचना किंवा मेसेज पाहण्यास मिळेल। जशी ही प्रक्रिया सुरू होईल तसं कळवण्यात येईल। त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा।